समजावून सांगतो. ओके. काही दिवस हे असंच सगळं चालू आहे. उभी पॉप्स ना ऐकतच नाही येत रे माझं. आता तर मला खरंच भीती वाटायला लागली की ते ना ते माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावून दे. म्हणून पळून आले मी घरातून. मला कळतच नव्हतं कुठे जाऊ, काय करू आणि कधी माझे स्टेप्स तुमच्या घराकडे वळले मलाही नाही कळलं. नाही, तू खरंच चांगलं केलंस आमच्याकडे आलीस ते. अरे पण रियाला नाही आवडलं ना ते. अगं तू रियाला इग्नोर कर, ती खरंच मूर्ख आहे. पण अंजली तू लहान नाहीयेस आता. तुझ्या मनाविरुद्ध असं कोणाशी पण लग्न नाही लावून देऊ शकत तुझं. तुला ना आमच्या घरची कंडिशनच माहित नाहीये म्हणून असं बोलतोस तू. मला आणि माझ्या मॉमला ना काही व्हॅल्यूच नाही आमच्या घरात. घर माझ्या मॉमचं आहे पण सगळं राज्य चालतं ते आत्याच. कारण माझे पॉप्स पण ना सई आणि आमच्या आत्या जे काही बोलते जे काही ते सगळं ऐकतात. मला आमच्याच घरात डॉमिनेट केलं जातं रे. ते कसं सांगणार होतं. अंजली तू प्लीज रडू नकोस. अरे रडू नको तर काय करू का. माझ्या फिलिंग्सची काही व्हॅल्यूच नाहीये का रे. प्रत्येक मुलीला असं वाटतं ना, तिचे पण एक्सपेक्टेशन्स असतात की आपला लाईफ पार्टनर असा असायला पाहिजे, आपलं सासर असं असायला पाहिजे. माझे पण ड्रीम्स आहेत ना. आता बघ ना, तुझ्या घरी मी जेव्हा येते तेव्हा कसं मला छान कम्फर्टेबल होमली फिलिंग येते. तसं सासर हवंय रे मला. मला ना नाही करायचं असं कुठल्याही रॅन्डम मुलाशी लग्न. कोणी समजूनच घे. समजून काय रे विचारत पण नाही येत रे मला. परस्पर माझ्या लाईफचे डिसिजन्स घेतले जातात. मी एकटे तरी करून करून किती विरोध करणार आहे रे. मला नाही वाटत ते सगळे ड्रीम्स आता पूर्ण होत. माझा पास्ट माहीत असून सुद्धा कुठला राजकुमार रेडी होईल माझ्याशी लग्न करायला. मी आता किती दिवस पळणार आहे रे. मी आज पळालीये, रोज रोज मला नाही पळता आहे. आता तर मला खरंच वाटतं की मला ना पॉप्स म्हणतील त्या मुलाच्या गळ्यात हार घालावा लागेल. मला मला खरंच नाही अशा रॅन्डम कुठल्याही मुलाशी लग्न करायचं रे. माझे ड्रीम्स कधी पूर्ण होणारच नाही आहेत का रे. डोंट वरी अंजली, तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होणार आहेत. तुला कुठल्याही रॅन्डम मुलाशी लग्न नाही करावं लागणार. आता तू रडतीयस पण लवकरच तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येते. मी आणेन. हा ओमीच आहे ना. ऑफकोर्स ओमीच आहे हा. अंजली आणि ओमी एकत्र. ओ माय गॉड, ही अंजली खूपच फास्ट निघाली. मी एका जागी स्टक झाले पण हिची गाडी सुसाट सुटलीये. सर प्रेम. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. फायनली. वाव, नाईस, व्हेरी नाईस. सई, तुला ना आपल्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट देणार आहे मी. इट्स कॉल. हॅलो हॅलो, क्या बात आहे. एकदम एका रिंग मध्ये फोन उचलला. माझ्याच फोनची वाट बघत होतात काय. तुमच्या फोनची वाट नव्हते बघत पण तुमचाच विचार करत होते. क्या बात आहे. त्याला म्हणतात कनेक्शन. आय मीन इकडे मी तुमचा विचार करतोय, तिकडे तुम्ही माझा. क्या बात आहे, क्या बात आहे. माझा विचार नका करत बसू ना, नाहीतर तुमची पहिली गर्लफ्रेंड चिडेल तुमच्यावर. चिडू द्या, हो चिडू द्या.
आजचा दिवस तुमचा आहे, माझ्या बायकोचा आहे. म्हणजे तुम्हाला तर खूप काम आहेत ना आज? कम ऑन सई, तुम्हाला सिरियसली असं वाटलं की आज मी तुमच्यासाठी काही स्पेशल प्लॅन केलं नसेल? नाही म्हणजे तुम्ही प्लॅन केलात किंवा नाही केलात याने मला काही फरक नाही पडत देवांश. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्पेशल. सो स्वीट. ते पण खरं आहे, पण स्टील आजच्या या स्पेशल दिवशी मला तुमच्या बरोबर काही स्पेशल मोमेंट घालवायचे आहेत. ओके, ऍड्रेस पाठवतोय, संध्याकाळी मस्तपैकी रेडी होऊन तिथे या. ठीक आहे, सी यू देअर. बाय. बाय. काय गाल एकदम गुलाबी झाले. नवऱ्याचा फोन येऊन गेला वाटतं. मग काय, नवरा कुठे घेऊन जातोय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला? माहित नाही, फक्त म्हणाले की पत्ता पाठवतो. अगं बाई, किती गोड लागलीस ग. जा जा मज्जा करा. अगं हेच दिवस आहेत तुमचे मजा करायचे. जा. हो, पण रात्रीचा स्वयंपाक करून जाते मी. का? अगं मी आहे ना, मी करीन सगळं. तू जा आणि आधी तयार हो. जा. हो, पण हे हाती घेतलेलं काम तर संपवू द्या ना मला. सासूनी सांगितलेलं ऐकायचं. जा आणि तयार हो, काही बोलायचं नाही. चल. थँक्यू आई. जायचं तर आहे उगाच आडे वेडे. तसं नाही, म्हणजे मी मदत करून येते. ओंकार काय आहे, वेट, सांगशील का मला? चला सरप्राईज. अरे यार, या हिंदुळ्याचे प्लॅन्स इतके लो क्लास का असतात? सईला सरप्राईज द्यायचं म्हणून देवांश किती ग्रँड प्लॅन्स करतो, आणि हा कुठे घेऊन आलाय मला. सी यार. आवडलं? काहीतरी बोल, तू अशी गप्प काय? आवडलं नाही आवडलं? आवडलं. छान छान आहे, छोटस क्यूट आहे. छान. ऍक्च्युली काय झालं माहितीये, आतापर्यंत माझ्यासाठी असं कोणी केलं नव्हतं ना, त्यामुळे आय वॉज स्टन्ड. म्हणून काय बोलू मला काही कळलंच नाही. हे सगळं तू माझ्यासाठी केलंय ओंकार? ऑफकोर्स, फक्त तुझ्यासाठी. एवढंच नाही, अजून एक सरप्राईज आहे. का? काय? अजून एक सरप्राईज आहे? म्हणजे काय सरप्राईज आहे? डोळे बंद कर. ओंकार. अंजली. ओके करते. तू पण ना आजकाल फार सरप्राईजेस प्लॅन करतोय जा. उघडू. गॉड, आता काय सरप्राईज देणार आहे? लास्ट टाइम सारखं या हिंदुळ्याने लेटर नाही दिलं म्हणजे झालं. गॉड प्लीज, यावेळी काहीतरी मस्त डिझायनर बॅग, डिझायनर शूज किंवा कारची चावी असू दे. प्लीज. त्या एबीने तुला चॅलेंज केलंय ना, आणि माझ्या प्रेमावर शंका घेतली आहे. आता त्या एबीला प्रूव्ह करून दाखवणार आहे की सई फक्त माझी आहे आणि तिच्यावर फक्त माझाच हक्क आहे.